त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर परत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना असं वाटलं की पुन्हा यांचं पण असंच म्हणजे अशाच धावा कुठल्या जातील, परंतु 2 विकेट दिनेश पाटीलने घेतल्यामुळे आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय तो i11 उस्मान पटेलचा संघ. हा नक्कीच श्री साऊ वॉरियर्स संघ बॅलन्स आहे बघा. सिनियर्स आणि ज्युनियर्स त्यांचं कॉम्बिनेशन आहे. ज्युनियर्सच्या बरोबर भाऊ आता सिनियर मोस्ट सिनियर पर्सन या टीम मधले असतील. भाऊ सध्या इथे उभे आहेत ते मिड ऑफला, त्यामुळे गायडन्स द्यायला ते गोलंदाजाला जवळ उभे राहिलेले आहेत. ऑलराऊंडर आहेत, स्वतः सध्या 40+ क्रिकेटमध्ये खेळतायत आणि स्वतः मैदानात उतरलेले आहेत. विवेक भोईर बघत असतील आपल्या या सगळ्या सवंगड्यांचा खेळ आणि सुखावले असतील की सुरुवात चांगली झालेली आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे ना, वेल बिगन इज हाफ डन. निम्म्य काम तमाम केलंय ते दिनेश पाटीलनं. दिनेश पाटीलचा हा चेंडू आणि हाताला लागून चेंडू जातोय सीमारेषा पार. मस्त ट्राय, मात्र दणदणीत सणसणीत असा चौकार. काय ट्राय केली प्रसाद घरातनं, उंच उडी मारलेली, मात्र चेंडू त्याच्या हातात बरोबर फिट बसला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो की दिनेश पाटील धावत येतोय आणि चेंडू टाकतोय. समोर फलंदाज आहे आदर्शनं हा मस्त टोलवला चेंडू आणि उंच उडी मारून ट्राय केली, पडला तो तिथे लोळला, मात्र चेंडू गेला सीमा पार. चौकार. व्हॉट अ क्रिकेट, एक्सलंट क्रिकेट. ऑफ साइडला कशी भिंत लावली बघा. शॉर्ट थर्ड मॅन, गली कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर लावलेला आहे. हो, हा चेंडू वेट करून मारलाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक संकेत मात्र तिथे तटस्थ उभा आहे, ज्यानं या अगोदर एक झेल टिपलेला. सुंदर थ्रो त्याच्याकडून होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो दिला जातोय. हे षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडू मध्ये 6 धावा जमवलेल्या आहेत. 2 विकेट्स गेलेल्या आहेत. उस्मान पटेल यानं खातं अजूनही खोललेलं नाही. या चेंडूवर उस्मान पटेल सर्कलचा फायदा उठवेल का? हा प्रयत्न होता, मात्र बरोबर बॅटच्या मधोमध नाही आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले म्हणावं लागेल. दिनेश थोडासा नाराज दिसतोय, मात्र 1 धाव धावून पूर्ण केली. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आहे ती 7, 2 बाद 7. ठीक आहे माळी, खरं तर आजचा दिवस दिनेश पाटीलचा आहे. नारपोली संघाचा खेळाडू आज श्री साऊ वॉरियर्स या संघातून खेळतोय आणि मागच्या पहिल्या मॅचमध्ये पण त्याने कमाल केली. गोलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर षटकार म्हणून सुपर ओव्हरमध्ये आणून दिलं आणि त्यानंतर तो सामना जिंकून दिला तो आपल्या संघाला. तर अशा वेळेस दिनेश पाटीलनं 7 धावा दिल्या. 2 विकेट त्याने महत्त्वाच्या मिळवल्यात. अंगद पाटील एक जितका चांगला गोलंदाज आहे तितका चांगला फलंदाज त्याने बाद केलं. रिव्हर्स स्वीपचा त्याला फटका खेळायचा होता. त्या अगोदर त्याने निकेश मात्रेला मिड विकेटला झेल देण्यास भाग पडलं आणि 7 धावांवर आता 2 विकेट पहिल्या षटकामध्ये आहेत. म्हणजे थोडासा प्रसाद घरचा संघ वरचढ आहे. हा नक्कीच. आपले मामा बघा, कलिंगडवाले मामा, तुरमाळ्याचे मामा, जिथे 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 आपण पण ते असतात हे छोटे छोटे उद्योगधंदेवाले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला पण इथे शुभेच्छा आहेत. आणि सगळ्या तारखा आहेत ना टिकेमाळे आपल्या आधी त्यांना माहिती असतात. नक्कीच टुर्नामेंट आहे, कधी आहे, आपल्या अगोदर त्यांना माहिती असते. बिझनेसमनला सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करावा लागतो. आपले वावेकरचे कुरेशी बघा, आज मला वाटतं उस्मान जोपर्यंत तोपर्यंत जाणार नाही. ते फॅन आहेत आमच्या एरियामध्ये, दापिवली वावेकरमध्ये. क्रिकेट असेल तर धंदा बंद ठेवून ते क्रिकेटला जास्त प्रेफरन्स देतील. नक्की बघूया आपण. दुसरं षटक टाकतोय प्रसाद घरच्या संघाकडून. छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाकडून प्रसाद घरच्या टीमकडून स्वराज देवळे गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, फुल टॉस चेंडू कट केलाय. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर मध्ये. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव पण धावून पूर्ण केलेली आहे. हा कसलेला फलंदाज आहे. मुरब्बी म्हणतो ना आपण की लोणचं जेवढं जुनं जेवढं मुरेल तेवढं टेस्टी. नक्की लोणचं काय, मग जांभळाची काय, मवाची काय, जेवढे तुम्ही मुरवाल ना तेवढं त्याला चव चांगली येते किंवा जास्त उपयोगी पडते. किंमत पण वाढते त्याची. आणि नक्कीच आमचा उस्मान पटेल वेल एक्सपिरियन्स प्लेअर आहे. हा फुल टॉस चेंडू, जमीन लगतचा फटका, मस्त
फलंदाजी सुरू आहे म्हणजे खरं तर- कार्पेटला चिरत चिरत बोलतो ना आपण ठीक तो आहे फटका म्हणे, उस्मान पटेलकडे प्रेक्षकांना वाटतं की चौकार षटकारच पाहिजेत, परंतु मेरिटच्या हिशोबाने खेळतोय. एखादा चेंडू आपली विकेट घेऊन जाईल, त्याला सन्मान देत आहेत, सिंगल डबल घेत आहेत. आणि क्रिकेटमध्ये हे ओळखलं पाहिजे, कारण थोड्या थोड्या धावा पण तुम्हाला एक धावेने जेव्हा पराभव होतो ना, तेव्हा तुम्हाला कळते एका रुपयाची किंमत, तुम्हाला एका मार्काची किंमत. ज्यावेळेस नापास होतो ना माणूस, तेव्हा त्याला कळते एका मार्काची. ठंडा ठंडा करके खाने वाले खिलाडी आहे, परिस्थितीनुसार खेळ करणारा खेळाडू आहे. म्हणतो ना आपण की वेळेला केळ आणि वनवासाला सीताफळ, ही म्हण त्याला माहिती आहे की आत्ता काय गरज आहे. माझ्याकडे भले एवढी संपत्ती आहे, परंतु आत्ता मला किती खर्च करायचे आहेत ते मी माझं ठरवेन. हा चेंडू हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, बरोबर बॅटच्या मधोमध आला नाही. भाऊच्या हातामध्ये चेंडू जातो, या चेंडूवर सिंगल मिळते. आदर्श घरत फलंदाजी करत होता, उस्मान पटेलला स्ट्राईक देतोय. स्ट्राईक रोटेट होणं पण फार गरजेचं आहे. एकच फलंदाज जर समोर जर फलंदाजी करत असेल तर गोलंदाजाला योग्य दिशा मिळते, योग्य टप्पा मिळतो. मात्र जर रोटेशन असेल तर मात्र गोलंदाजाचा पण कस लागत असतो. तो स्वराज देवळे पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत उस्मान पटेलना तडाखा आणलाय आणि 2 स्टँडच्या मध्ये बरोबर त्या झाडाखाली मारतोय तो उतुंग असा पॅरलल षटकार. क्या बात आहे, जबरदस्त षटकार. बघा कसं मार्टिन क्रो सारखा हा षटकार गेला. सचिन तेंडुलकर स्टाईलनं मारलेला हा षटकार होता उस्मान पटेलचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी होती, बरोबर ओव्हर पिच चेंडू होता आणि सरळ चेंडू तटवला तो 2 स्टँडच्या मध्ये बॅनरच्या नक्की. आणि मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून जिथे म्हणजे जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तिथे हा षटकार मारत होता उस्मान पटेल. हीच तर खासियत आहे मोठ्या मोठ्या खेळाडूंची. हा, आणि नुसतेच फटके नाही मारायचे, गॅप आपल्या डोक्यामध्ये ठेवायच्या, कुठे फिल्डिंग आहे ते पण डोक्यामध्ये ठेवायचं. क्रिकेट एवढं सोपं नाहीये, आपण समजतो तेवढं संतोष. बसून आपल्याला बोलणं सोपं आहे, परंतु खेळताना सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करावा लागतो. हो 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 यष्टी रक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. ऋषी नाईक इंजिनियर आहे आमचा ऋषी, वेल क्वालिफाईड पर्सन आहे. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स त्यानं गाजवलेल्या आहेत आणि फलंदाजी त्याची बघायला खूप मजा येते. बघूया जेव्हा तो फलंदाजी करेल तेव्हा त्यांचा फॅन्स नक्की खुश होईल. आणि उस्मान पटेलचे फॅन खुश होत आहे. चेंडू जातोय सरनोबत दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँडच्या वरून उतुंग असा षटकार. जबरदस्त टोलेबाजी. आपण म्हणालेला संतोष की उस्मान खालून खेळतो, नाही, वादळापूर्वीची शांतता होती त्याची. त्यांनी बघितलं, ओळख पटवली स्वतःची आणि मग फटकेबाजीला सुरुवात केली. काय फटका मारला बघा, घुटना टेक तमाशा देख हा स्ट्रोक होता आणि कॉन्फिडंट बघा किती. तो चेंडू पण आपले 24 लाईव्ह वाल्यांनी किती क्लिअर कट दाखवलाय हवेतला, काय क्लॅरिटी आहे. सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे बोर्ड पण किती क्लिअर दिसतोय. हीच तर क्वालिटी आहे ते 24 लाईव्हची. मस्त क्रिकेट, प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापली भूमिका योग्य बजावतोय. तो रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये नक्कीच 24 लाईव्हच्या माध्यमातून क्लिअरिटी अतिशय सुंदर आहे. 23 धावा धावफलकावर लागतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची गरज आहे, इकडे स्टेजवर पण पाण्याची गरज आहे. आता ऊन थोडंसं वाढलेलं आहे आणि 23 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या गोलंदाज दिनेश पाटीलला. त्यानंतर मात्र आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 16 धावा या षटकामध्ये आल्या. त्या गोलंदाज स्वराज देवळे याच्या षटकामध्ये 16 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50 अशी धावांची सरासरी आहे. 23 धावा धावफलकावर लागल्या त्या I11 ओवेस संघाच्या श्री शाहू वॉरियर्स या संघानं मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. 2 विकेट मिळवल्या होत्या त्या निकेश म्हात्रे
27 होते I11 ओवे मगाच्या मॅचमध्ये त्यांनी पहिल्या मॅचमध्ये 84 धावा केल्या होत्या आणि जो कर्णधार होता डोलवीचा जो कर्णधार होता संघाचा ओमकार हरपाल तो बाद झाल्यामुळे थोडंसं टेन्शन आलं ते डोलवी संघावर. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक थोडे पुढे आहेत आणि इथे मात्र तीन क्षेत्ररक्षक चेंडूवर धावत आहेत. कॉलिंग नाहीये आणि इथे मात्र चेंडू अडवला जातोय. 2 धावा घेतल्या आहेत त्या आदर्श घरातनं. 2 धावांनी संघाची बघूया चेकिंग करतायत पंच, सांगतात की बरोबर 2च धावा आहेत त्या आदर्श घरातनं घेतल्या. 2 धावा, 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 29 धावा होत आहेत त्या तिसऱ्या षटकामध्ये. 2 बाद I11 ओवे या संघाची. कैलासदादा म्हात्रे ज्यांचे संघ मालक आहेत, ज्यांची टीम आहे इथे, या जो प्रसाद घर त्यांचा जो संघ आहे त्याचे जे मालक आहेत स्वतः मैदानात आहेत, विनोद भोईर आणि विवेक भोईर. आणि हा मस्त गली आणि पॉईंटच्या मधून टायमिंग. खरं तर नुसती ताकद नाही तर कुठे फक्त कट केला चेंडू आणि चौकार मिळवला. तर पुन्हा एकदा आदर्श घरातला. नाही, आदर्श घरत इनामपुरीचा हा खेळाडू आहे. इनामपुरीनं बरेचसे खेळाडू या आपल्या रायगड टेनिस क्रिकेटला दिलेले आहेत. टेक्निकल फटका होता, वेट करून त्यानं हा फटका खेळला बघा. वेट, वॉच अँड देन प्ले हे क्रिकेटमधलं तंत्र आहे. त्याने पुरेपूर वापरलं, जागा बनवली आणि फक्त कट केला चेंडू. गॅपमधून चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. स्वर्गीय दिबा पाटील स्टँडच्या दिशेनं हा दणदणीत चौकार. नक्कीच जिके माळी म्हणाले वेट वॉच देन द पे. बघा, थांबा, बघा आणि त्यानंतर खेळा. आणि संत म्हणजे दिमागानं की खेळलेला हा फटका आपण बघितलं की फक्त असं नाही की पुढे जायचं फक्त बॅट फिरवायची म्हणजे बसला तर बसला, तसं नाही तर टायमिंगचा हा फटका होता. 4 धावा देऊन गेला, जे मेहनत नाही, कमी मेहनत आणि म्हणजे मोबदला जास्त. आणि हा चौकार मिळाला, 33 धावांवर जाऊन पोहोचलाय तो. आपण पाहतोय उस्मान पटेलचा I11 ओवे हा संघ. ऋषी नाईक आणि प्रसाद गाईड करतायत आपल्या गोलंदाजाला. संदेश मुंडे नावाजलेला गोलंदाज आहे. आता जे वारकरी संप्रदायासाठी प्रसिद्ध गाव आहे. नक्कीच कृष्ण महाराज ज्यांचं गाव त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे, त्या गावातील हा खेळाडू. नक्कीच कामगार नेते रामशेठ मुंडे साहेब यांचं गाव, बाळकृष्ण महाराज पाटील यांचं गाव असलेला चांभारलीचा खेळाडू. आता मात्र ओव्हर द विकेट टाकतोय. मगाशी आता राऊंड द विकेट टाकतोय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1च धाव मिळते ती या आदर्श घरातला. थोडासा नाराज आहे स्वतःवर. 2 धावा त्याला घ्यायच्या होत्या परंतु उस्मान पटेल त्याला थांबवलं. 34 धावांवर मालतोड्यात जाऊन पोहोचतोय तो I11 ओवे संघ. आणि समोरचा संघ आहे तो श्री शाहू वॉरियर्स. हा, उस्मान पटेलला माहिती आहे की रिस्क घ्यायची नाही, कारण एक खेळाडू जर चांगला खेळाडू बाद झाला तर प्रेशर येण्याची शक्यता आहे. ओमकार हरपालच्या बाबतीत आपण बघितलं, त्यामुळे तो विकेट टिकून ठेवायचंय. बचेंगे तो और भी लढेंगे हे तंत्र त्याला माहिती आहे. सिर सलामत तो पगडी 50. उस्मान पटेल 16 धावांवर खेळतोय. 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय. आदर्श घरत 7 चेंडूंवर 17 धावांवर खेळतोय. आणि चांगली क्रिकेटमध्ये भागीदारी, पार्टनरशिप, भागीदारी जर एकदा आली ना क्रिकेटमध्ये मग विजय मिळवणं सोपं असतं. धावांचा डोंगर रचला जाऊ शकतो. पार्टनरशिप महत्वाची असते ती क्रिकेटमध्ये. एक्स्ट्रा एकच गेले आतापर्यंत, एकच वाईड गेलेला आहे. म्हणजे सटीक लाईन आणि लेंथ म्हणजे स्टंप टू स्टंप गोलंदाजी सुरू आहे. नक्कीच. आणि श्री शाहू वॉरियर्स या मैदानावर 70-75 पर्यंत जर रोखलं तर त्या धावांचा पाठलाग करताना यांना दमच्या गोळांना चेंडू हवेमध्ये. उस्मान पटेलचा परंतु क्षेत्ररक्षक लांब आणि इथे मात्र डीप पॉइंटला जातोय चौकार. आणि टपलवला चेंडू बघा. आज टपली कशी मारतो आपण एखाद्याच्या, त्याचा टपकन टपलवला त्याने चेंडू आणि सरळ सीमारेषेजवळ दाडला. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट. आणि खरं तर यांची नजर मेलेली आता. भरपूर क्रिकेट खेळले दररोज, डे नाईट, पावसाळी, रात्री, दिवस, जिथे बघावं तेव्हा क्रिकेट. त्यामुळे कधी कधी असं होतं ना की नजर त्यांची भीड चेपलेली आहे या खेळाडूंची. संदेश मुंडेला रिव्हर्स स्वीपचा फटका. फक्त चेंडू बॅटवर घेतला आणि दिशा दिली आणि इथे मात्र पुन्हा एकदा चौकार. संदेश मुंडे महागडा ठरतोय. 23 धावा होत्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत 19 धावा मालतोट्यात देऊन बसलाय तो संदेश मुंडे. काय फटका बघा, रिव्हर्स स्वीपचा फटका. अगदी अचानक त्यानं आपली दिशा बदलली, निर्णय घेतला रिव्हर्स स्वीप मला मारायचा आणि परफेक्ट गॅप मध्ये मारलेला हा रिव्हर्स स्वीपचा चौकार. उस्मान पटेल मध्ये असलेली गुणवत्ता कॅमेराच्या माध्यमातून आपण क्लिअर कट बघू शकतो की कसे हे टान्स घेतात, कसं फुटवर्कचा वापर करतात, कधी दिशा बदलतात, कधी बॅटचा अँगल बदलतात. या सगळ्या गोष्टी आता आपल्याला लाईव्ह घरच्या घरी पाहता येतात. हे एक तरुणांसाठी शिकण्यासाठी एक चांगलं साधन आहे. नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय की चुनिंदा खेळाडू, मगाशी सांगितलं की 1830 गावांमधून आलेले हे खेळाडू, 15 तालुक्यातून आलेले खेळाडू आणि प्रत्येकाने निवडून
म्हणजे निवडून घेतलेले पारखून घेतलेले सगळे खेळाडू आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी आलेले प्रेक्षक आहेत. घर बसल्या बरेचसे प्रेक्षक ही मॅच बघत असतील, त्यांचं पण आपण स्वागत करूया. नक्कीच त्यांना पण आपण हाय बाय करूया. नक्कीच, कारण आमचे पोलीस पाटील, आमचे रवी पाटील, त्यांना रवी देसाई साहेब ही मॅच बघतायत. ते म्हणतात की शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना. विवेक भोईर, राजेश खरिवले, आमचे नरेंद्र बाजी आणि संदीप माळी सकाळपासून इथे आलेले. धावसंख्या 42 झालेली आहे. 14 धावांच्या सरासरीने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 16 आणि 23 धावा होत्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि आता आहेत 42 म्हणजे 19 धावा संदेश मुंडेनं आपल्या या तिसऱ्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. आज संदेश मुंडेला लय सापडलीच नाही. पहिल्या मॅचमध्ये पण त्याला थोडासा मार बसला, या मॅचमध्ये पण थोडासा त्याला मार बसतोय. एकाचा दिवस एक असतो, त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये आता त्याला कसून गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच. आणि सुधागड संघाने पण चांगली कामगिरी केली होती. आपण जो महेश खंडागळे यांचा जो आपण संघ बघितला, सुधागडचा जो इंजिनिअरिंग ज्योती इंजिनिअरिंग चांगली कामगिरी त्यांनी केली होती. परंतु ते जो 2 झेल सोडले, ऋषी नाईकचा एक झेल सोडला, त्यानंतर दिनेश पाटीलला एक जीवदान दिलं, तो जीवन शिंदे आपला वाशिवलेचा जो गोलंदाज होता, आणि त्या 2 गोष्टी जर झाल्या असत तर ती मॅच मला वाटते 2-4 धावांनी राखून जिंकली असती त्यांनी. या जरतरच्या गोष्टी झालं संपलं. आता पुढे काय? आता पुढे आपल्याला तयारीनं लागावं लागणार आहे. ठीक आहे, त्या वेळची परिस्थिती तशी होती. सुपर ओव्हरमध्ये पण चांगले दोन्ही संघाकडून चांगली कामगिरी केली. खरं तर तो जो घरत होता जो फलंदाज, त्याने सुद्धा मस्त षटकार मारला. शेवटच्या चेंडूवर पण चांगला मारण्याचा प्रयत्न केला, आणि जशी मॅच व्हायला पाहिजे तशी मॅच आपल्याला पहिली आजची बघायला मिळाली. आणि हेच तर झालं RPLचे हेच यश. RPLचं का आपल्याला RPLचं यश आपल्याला पाहायला मिळतंय तर 99% मॅचेस या अटीतटीच्या झालेल्या आहेत, शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या आहेत, कधी कधी शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. या चुरशीच्या लढती हेच रायगड प्रीमियरचं लीगचं यश आहे. रायगडनं सुरुवातीची पहिलीच मॅच, फायनलची मॅच आपण बघितलं, रायगड, ठाणे आणि मुंबई. एक चेंडूवर 4 धावांची गरज, काळोख पडला होता, तुम्ही होते इथे साक्षीदार, आणि आकाश तारेकरनं मारलेला चौकार. त्यावेळेस रायगडकरांनी केलेलं इथे धुमाकूळ, इथे जी त्याने नाचले, आनंदोत्सव साजरा केला रायगडकरांनी, उड्या मारल्या, नाचले, काय धिंगाणा. ठीक आहे, बळे पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया. या रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेली ही आद्य क्रांतीवीर शिरडोनच्या मैदानावर ही जी मॅच आहे आपण पाहतो, एक राऊंड यांनी जिंकलेला आहे. 4थं षटक घेऊन आले समोरच्या बाजूने, कर्नाळे यांच्या बाजूने दिनेश पाटील. आजचा दिवस दिनेश पाटीलचा आहे. मी म्हणालो की आजचा दिवसच दिनेश पाटीलचा आहे, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं, 7 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. तोच दिनेश पाटील त्रिफळा उडवतोय. फलंदाज आदर्श घरचा त्रिफळा उडवतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो कशी गोलंदाजी केली. दिनेश पाटील जो छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाकडून गोलंदाजी करतोय, हे षटक त्याच्या वाट्याला आलेलं आहे. आणि समोर आदर्शला त्याने बरोबर ब्लॅक होल मध्ये चेंडू आणि डावी एसटी बॅट आणि पॅडच्या मधून हा चेंडू गेला आणि डावी एसटी त्याची वाकवली. अतिशय सुंदर गोलंदाजी. 4 षटक, आता 4थी विकेट गमावतोय या ठिकाणी, 3री विकेट गमावतोय तो उस्मान पटेलचा संघ आई. संतोष, आपण बघितलं की या अगोदरचं षटक आहे त्यानं तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी आणि पद्मविभूषण परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले एंड कडून टाकलेला. आता एंड बदललाय. कर्णधारानं चॅलेंज दिलं त्याला की या एंडनी तू चांगली टाकली, आता त्या एंडनं तुला बघतो कशी टाकतोय. पण तो पण खडे उतरला आणि त्यानं पण आपल्या म्हणजे परीक्षेमध्ये अग्निपरीक्षेचा क्षण आणला आणि उत्तीर्ण झालाय. नक्कीच ठिकाणी एकेकाचा एक दिवस असतो, कधी कधी एकेकाचा बॅड पॅच असतो, आणि इथे मात्र दिनेश पाटीलनं चांगली करामत करून दाखवली. आणि नारपोलीचे जे घरी बसलेले प्रेक्षक असतील ना, नारपोलीकरांना त्यांनी इथे मैदानावर येण्यास भाग पाडला असेल. बरेचसे आता प्रेक्षक आपण बघितले, मग वासूला तुम्ही बघितलं, ते नारपोलीचे बरेचसे खेळाडू आपण बघितले, गावातले त्यांचे जे ग्रामीणमधून खेळणारे सगळे खेळाडू आता मैदानाकडे आले आहेत. कारण दिनेश पाटील नारपोली संघाचा हा खेळाडू आता चमकतोय. तो प्रसाद घर त्याच्या संघामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार दिनेश पाटील, आणि नवीन फलंदाज आले आहेत अजय भातुसे. हो, काय चेंडू टाकला, फसवा चेंडू, फसवलं. खरं तर अगोदर असं वाटलं की फास्ट टाकतं, परंतु स्लो डिलिव्हरी केली, फसवलं फलंदाजाला, आणि भातुसे काही करण्याच्या अगोदर त्याची पण दांडी गोल. जबरदस्त गोलंदाजी, वाखाणण्याजोगी गोलंदाजी आज दिनेश पाटील या मैदानावर करतोय. पहिल्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं घेतलेला. 4 विकेट त्यानं आतापर्यंत घेतलेले आहेत, आणि 4 विकेट मधून 3 विकेट्स त्यानं बोल्डच्या घेतल्यात. आणि ठीक आहे,
ठीक आहे म्हणे आता नारपोलीचे जे पाठीराखे आहेत ते नरेंद्र म्हस्करचा खेळ बघतील की दिनेश पाटीलचा. आता दोघे एकाच गावचे मैदानावर आलेले आहेत. अभी अभी ऊंट आया पहाड के नीचे. आता मजा येणार आहे. दोघे एकमेकाला चांगले ओळखतात. सिनियर एक सिनियर आहे, एक ज्युनियर आहे. नरेंद्र मस्करनी पण बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत. षटकारांचा बादशाह त्याला म्हटलं जातं. मात्र समोर आहे तो यंग टॅलेंट नारपोलीचं दिनेश पाटील. म्हणजे जसं संतोष हे दोन्ही या नारपोली टीमचे हे दोघेही आहेत, हे दोघी एकमेकाला चांगलं ओळखतात. आपले प्रकाश जाधव हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. ठीक आहे माळी प्रकाश जाधव जे आपले पाली चौकचे सरपंच आहेत आणि आमचे महेश परीट ही मॅच पाहतात. त्यांनी आरपीएल ला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अण्णा गावडे पण असतील ना, अण्णा गावडे पण असतील. हे मॅच मात्र अटीतटीची आपण बघतोय. हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आणि समोर येतो नरेंद्र मस्कर त्याचा कर्णधार. येस. एकाच गावचे हे दोन खेळाडू आमच्या कुरेशीने लावलेले आहेत. 42 धावा 4 विकेट गमावलेल्या आहेत उस्मान पटेलच्या संघानं. नरेंद्र मस्कर स्ट्राईक एंडला हो ब्लॉकवर मध्ये टाकला होता. दिनेश पाटील पडला बघतोय. नरेंद्र मस्कर काय करतोय. एकाच गावचे दोघे आहेत. कारण सोनं म्हणतो मला पण हातोडी मारते, लोखंड म्हणतो मला पण हातोडी मारते, पण माझा आवाज एवढा काय येतो. तो म्हणतो की जेव्हा आपल्याला मारतो ना तेव्हा आवाज जास्त येतो. आणि आता झालं काय माहितीये का, विकेट पण नाही, धाव पण नाही, काहीच नाही. बॉल गेला डॉट बॉल येतोय. 42 धावांवर आता धावरत अडकलाय तो उस्मान पटेलच्या संघाचा. आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेटला. फाईन लेगला चेंडू उचलला जातोय. एकच धाव मिळते ती, कारण चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी होतंय. बऱ्याच वेळानंतर धाव आलेली आहे ती I11 ओवे संघासाठी. आणि जो 42 वर धाव फलक होता तो कुठेतरी आता 43 वर गेलेला आहे. 4 विकेट त्यांनी गमावलेल्या आहेत. मागच्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या 19 संदेश मुंडेच्या. अन्यथा अडचणीमध्ये असता तो उस्मान पटेलचा संघ I11. जोपर्यंत उस्मान पटेल विकेटवर आहे ना तोपर्यंत बऱ्याचशा आशा आकांक्षा आणि अपेक्षा नक्कीच वन मॅन आर्मी आहे ती. ठीक आहे माळी, परंतु कोणतरी साथ देणारा असावा. संसारामध्ये पण शेवटी आपली बायको शेवटला म्हातारपणामध्ये साथ देत असते. तसा एक जोडीदार टिकावा लागतो खेळपट्टीवर. बघा अशाच जर विकेट येत राहिल्या तर टेन्शन येत राहील उस्मानवर. मला वाटते उस्मानचा गॉगल किंवा घड्याळ काहीतरी पडलेलं आहे. 43 घड्याळ पडलंय मला असं वाटतंय. घड्याळ पडलेलं आहे. उस्मान पटेलची बॅट बघण्यासाठी पण प्रेक्षक येत असतात. फक्त त्याला नाही, बॅट पण बघत असतात. आणि उस्मान पटेल असं आहे की कोणी साधा माणूस आला ना तरी लगेच फोटो घेण्याच्या पोझिशन मध्ये लगेच. म्हणून त्याचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत. उस्मान पटेल काय करतोय याकडे लक्ष आहे. धावसंख्या आहे ती 43. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू सरळ खेळून काढलाय. गोलंदाजानं फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचललाय. 4 षटकांचा खेळ संपला. इथे मात्र उस्मान पटेल नाणेफेक हारल्यानंतर इथे मात्र दिनेश पाटीलला चौथ्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांनी गोलंदाजी केली, अफलातून अशी गोलंदाजी आज पाहायला मिळाली. आपण नुसती बोंब गेली कित्येक दिवस होते की बॅटिंग विकेट आहे. पण गोलंदाज पण करामत करू शकतो बघा, तुमच्या हातामध्ये जादू असेल. नक्कीच आपले भारत मुकादम तिकडे बसलेले आहेत. भाऊ मुकादम यांचे बंधू बरेच वेळा आपला पाहुणचार करत असतात शिरडोन मध्ये. भाऊ आहेत का, त्यांचं पण स्वागत करूया. भाऊ अजून आणल्यात पण भारत मुकादम ते बसलेले आहेत. राकेश त्यांचे राकेश पाटील जावई असतील, प्रताप हातमोडे तिथे, ऋतुराज चाळके जे चांभारलीचे प्लेयर आहेत तेही. वाकडेकर यांच्या फार्म हाऊसवर पण बरीचशी मंडळी बसलेली आहेत. त्यांचं पण स्वागत करूया. आणि एक चांगली मॅच होणार यात शंका नाही, कारण दिनेश पाटीलला या मॅच मध्ये घुसलाय. 1च धाव दिली, विकेट घेतल्या या षटकामध्ये दिनेश पाटीलनं. 2 विकेट त्याने या 2 त्रिफळे त्याने उडवले. आणि अशा पद्धतीनं 43 धावा आता फक्त उस्मान पटेलच्या मागच्या मॅच मध्ये 84 केल्या होत्या. आता मात्र 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये किती धावा येतात उस्मान पटेल यांच्या संघाच्या आणि कशा पद्धतीने रोखतायत श्री साई वॉरियर्स हा संघ, ह्या ऐकण्यासाठी टिकेमळे यांच्याकडे जाऊया. धन्यवाद संतोष. साधारण 11ची सरासरी राखलेली आहे. विकेट्स गेल्या पण ॲव्हरेज कमी पडून दिला नाही उस्मान पटेलनं. हा एक प्लस पॉईंट राहिलेला आहे तो I11 ओवे संघाचा. आपल्याला आता हे षटक वाटलं की हे षटक दिनेश पाटीलनं चांगलं टाकलं, परंतु अगोदरच्या षटकामध्ये अगोदरच त्यांनी वसमा काढून घेतलेला. 2 षटकं शिल्लक आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. स्वराज देवळे गोलंदाजीच्या मार्कवर. नरेंद्र हार्ड हिटर फलंदाज आहे. चेंडू मारतोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल रन मिळते. या सिंगल रननं 44 धावा. सगळे आता आकडा बघा, 4-4-4 म्हणजे 3 चौके. तुमच्या भाषेत 3 चौके
आपण स्कोर कार्डवर बघतोय 44 धावा, विकेट गेलेल्या 4 आणि ओव्हर पण बघा 4.1 म्हणजे हा 4 आकडा जास्त दिसतोय तो स्कोर कार्डवर. गोलंदाज तयार आहे स्वराज देवळे. स्वराज देवळेनं हा चेंडू टाकला, मात्र गॅप मधून चेंडू जातोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँडच्या दिशेनं खणखणीत असा चौकार. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, नाराज दिसतोय बघा उस्मान पटेल, नाराज आहे. त्याला माहिती आहे आता एक एक चेंडू महत्वाचा आहे. मागील मॅच मध्ये 80चा पल्ला पार केलेला, आता आपली गाडी अडकलेली आहे 48 ला. 50 साठी 2 धावा कमी आहे. चेसिंग साठी टार्गेट आहे ना ते 70-80चं पाहिजेच संतोष. 70-80चं जर टार्गेट उभं केलं तर मग गोलंदाजांवर तेवढं प्रेशर असणार नाही. भले I11 ओवे संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत, परंतु प्रेशर कमी करण्यासाठी धावा जमवणं फार गरजेचं आहे. उस्मान पटेलला माहिती आहे, त्यामुळे तो थोडासा नाराज झाला. 12 चेंडूमध्ये 28 धावा करतोय. हा चेंडू डोपे टेकून हा चेंडू मिड विकेटला मारला आणि क्षेत्ररक्षक बघा कसा चित्त्याच्या वेगानं येतोय चेंडूवर. आशिष भोईर चेंडूवर येतोय, आशिकेश भोईर चेंडूवर येतोय आणि या चेंडूवर मिळते ती सिंगल. संथ क्रिकेट मध्येच उसळी घेत आहे, मध्येच खाली येत आहे. म्हणजे जसं वातावरण बदलतं ना आपल्याकडे, ऊन पाऊस तसं बदल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा सगळ्या मॅच मध्ये आहेत बघा. सगळे जण या विकेटकडे बघतायत की उस्मान पटेल काय करेल, त्याच्याबरोबर आलेला त्याचा सहकारी नरेंद्र म्हस्कर नारपोलीचा वंडरबॉय काय करेल. गोलंदाजीच्या मार्कवर आहे पुन्हा एकदा स्वराज देवळे. स्वराज देवळेचा हा चेंडू जमीन लगतचा फटका आहे, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जाणार होता, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण तिथे ऋषी नाईक याच्याकडून झाले. कव्हरिंग चांगलं होतंय दिनेश पाटील याच्याकडून, चेंडूची फेकी होते, मात्र या दरम्यान धावा धावून पूर्ण करतायत 3. क्या बात आहे, 3 धावा. हे चित्र फार कमी बघायला मिळतं हल्ली आहे ना. एकेरी दुहेरी चौकार षटकार तर खूपच बघायला मिळतात, पण धावून 3 धावा नक्कीच एक चांगला चेंडू ऋषी नाईकला अडवला. लॉंगॉनला चांगला चेंडू अडवला ऋषी नाईकने, परंतु पायाला लागल्यानंतर चेंडू बाजूला गेला आणि तो चेंडू फेकेपर्यंत मात्र तिकडे चपलता बघायला मिळाली. उस्मान पटेल आणि नरेंद्र म्हस्कर जिथे 2 धावा होते तिथे 3 धावा मिळालेल्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला जिंकायचं असतं हेच करावं लागेल, जिथे 1 तिथे 2, जिथे 3. रस्त्यात जे काय मिळेल ते उचला, जे काय प्रांत लागतील ते जिंका. हा चेंडू हो मस्त फटका, सरळ मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. लॉंग ऑन मध्ये उभा आहे तो ऋषी नाईक. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी, पद्मविभूषण परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्टँड मध्ये बसलेले जे प्रेक्षक आहेत तेही आनंदात असतील. एक तर झाडाची सावली, त्या नारळाची, त्याच्याबरोबर शेड आणि वाऱ्याच्या झुळका बघा इथे. 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उस्मान पटेल 14 चेंडूमध्ये 30 धावा केलेल्या आहेत. नरेंद्र म्हस्कर खेळतोय 4 चेंडूमध्ये 5 धावा. 5 षटकं संपलेली आहेत. पहिलं षटक टाकलं गोलंदाज दिनेश पाटीलनं, 7 धावा दिल्या 7. दुसरं षटक स्वराज देवळेनं, धावा दिल्या 16. तिसरं षटक संदेश मुंडेनं चांबारलीच्या 19 धावा. थोडंसं ते महागडं षटक ठरलं. 4थं षटक पुन्हा दिनेश पाटीलनं वादळी टाकलं. फक्त 1 धाव त्या षटकामध्ये दिली आहे आणि 2 विकेट्स मिळवल्या. दोन्ही जणांच्या दांड्या गुल. नक्कीच. आणि या षटकामध्ये किमान 15, 17, 20 तरी धावा करावी लागेल उस्मान पटेलच्या संघाला, तरच आव्हानात्मक धावसंख्या उभी राहू शकेल. कारण मागच्या मॅचमध्ये 75चा पाठलाग करताना बरोबरी केली होती प्रसाद गरजच्या या संघानं आणि सुपर ओव्हरमध्ये ते जिंकले होते. 53 धावा. शेवटचं 1 षटक शिल्लक आहे. 21 धावा येतील का? I11 वाले म्हणत असतील यायला पाहिजेत, श्री शाहू वॉरियर्स म्हणत असतील की नकोय. या 5-10 धावा जर आल्या तर आम्हाला एक अजून उभारी येईल, अजून मजबूती येईल. आणि आपण म्हणतो ठीक आहे माळी की ही जी रायगड प्रीमियर लीग आपण संकल्पना चांगले संघ आहेत, परंतु या संघाचे कुठेतरी 1-2 गेट टुगेदर अगोदर व्हायला पाहिजेत. कारण त्यांचे 12वे जे प्रतिनिधी आहेत त्यांना पण कधी काही नाव माहिती नसतात. अहो हे सांगायची गोष्ट आहे का? झाले असतील की अगोदरच? कारण 1.5-2 महिन्याचा काळ मंगेश वाकडीकर साहेबांनी दिलेला
ते त्याच्यासाठीच की एकत्र या, तुमची हा, मनं- पण इथे मनं आल्यावर- जुळवा. इथे आल्यावर ते फोन करतात की कोण आलाय कोण नाही. नाही, लांब- आता कसं 1830 गावांमधले खेळाडू आहेत. आता आपल्या नजरेमध्ये असेल तर स्कोरवरचे असेल तरी आपण सांगू शकतो, परंतु प्रत्येकाचा इथे उल्लेख होणं महत्वाचं आहे. शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक घेऊन येतोय करण कथोरेचा वडा स्ट्रोक, कॉन्फिडंटचा स्ट्रोक, लोकनेते खडे खडे. स्वर्गीय दिबा पाटील स्टँडच्या दिशेने खडे खडे मारलेला हा उस्मान ब्रँडेड षटकार. डीजे मास्टर, मला असं वाटलं तर आम्हालाही सवय लागलेली आहे. हो. फटका आला की आम्ही थांबतो आणि असं वाटलं ठीक आहे मला की जेल होईल की काय, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक तिकडे उभा होता, नाही, पण तो- तो लॉंगॉनच्या वरून इतका जबरदस्त खडे खडे मारलेला, तो हा लांबच लांब षटकार. बघतच बसला वर. इस्रोचं रॉकेट जसं सुटतं ना तसं फक्त बघायचं आपण, त्याला हात लावायची हिंमत नाही करायची. हा चेंडू, हो मस्त फटका, गॅप मधून गोळीच्या वेगानं चेंडू जातोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या दिशेनं हा चौकार. म्हणालो की 20 तरी धावा या षटकामध्ये यायला पाहिजेत आणि तशाच 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. एक लॉंगॉनच्या वरून मारलेला षटकार आणि एक गली आणि पॉईंटच्या मधून गेलेला चौकार. दोघेही मजबूत होते. विनोद भोईरमले आणि ऋषी नाईक दोघेही मजबूत असल्यामुळे यांनी कदाचित दोघांच्या मधून हा चौकार त्याला केला. हलायचा पण चान्स नाही दिला. गॅप मधून चेंडू गेला गोळीच्या वेगानं. 40 धावांवर खेळतोय उस्मान पटेल. 16 चेंडूमध्ये 50 होईल का ना? प्रयत्न सुरू आहे. 3 चेंडू आता फक्त आता फसवा चेंडू टाकला शिल्लक असतील आणि आणि स्लोवर चेंडू टाकला, थोडासा मागे ठेवला. आवळा देऊन कोवळा काढायचा गोलंदाजाला माहिती आहे. करण कथोरे काय कच्च्या चेला नाही. गुरुचा चेला गुरुचा नाही, चेला नाही. तो पण त्यांनी पण 1.5 भात दिलाय. मस्त गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू, बाप रे बाप, चेंडू गेला ताडांच्या दिशेने आणि No no ball. ball चा इशारा. हा संतोष चौधरी. षटकार आणि हा फटका जोरदार ही, बाप रे बाप. बघा कसा त्यानं स्वतःला जागा बनवली आणि चेंडू तटवला. तो ताडांच्या दिशेनं सरळ गेला चेंडू. वाकडेकरांच्या फार्म हाऊसवर तुम्ही म्हणाला तर ते प्रेक्षक बसलेत तिथे, हा. त्यांच्याकडे गेला सरळ. तो नक्कीच आणि या ठिकाणी- षटकारासाठी 18 चेंडू मध्ये 46 धावांवर खेळतोय आणि 17 धावा आले माडो 70 झालेले आहेत. नो बॉलचा थर्ड अंपायर. थर्ड अंपायर नो बॉल साठी बॅटिंग ना, बॅटिंग बॅट्समन यस बॅट्समन फिल्डिंगचा रिव्ह्यू. फिल्डिंग वाल्यांचा रिव्ह्यू आहे. Fielding. अंपायर फिल्डिंग वाल्यांचा रिव्ह्यू आहे. फार्म हाऊसवर मला असं वाटतं कैलास दादा. बघूया पंचांनी नो, हॅलो, पंचांनी नो दिलेला आहे. कोण आहे? हॅलो, थर्ड अंपायर इकडे बघतायत. नो बॉल आहे का? आणि नो बॉल आहे. छातीच्या लेवलला आहे. 70 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू चौकार, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा नो बॉल टाकलेला. दोन चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत, कारण हा नो बॉल आला, त्याच्यावर षटकार आला. आपण म्हणालो टिकेमाळी की 53 धावा होत्या, 5 षटकांचा खेळ संपला आणि आता 17 धावा आतापर्यंत 3 चेंडूवर आलेले आहेत. उस्मान उस्मान पटेल टिकेमाळी म्हणाले की हाफ सेंचुरी होईल का, आणि इथे मात्र चौथी अर्धशतकी खेळी, चौथा खेळाडू आहे हा उस्मान पटेल, ज्यानं अर्धशतक इथे मैदानावर झळकवलेलं आहे. तिकडे दाखवत आहेत, बॅट दाखवत आहेत सगळ्यांना, सगळ्या प्रेक्षक टाळ्या वाजवून बघा, काही प्रेक्षक उभे राहिलेले आहेत.
आणि टाळ्या वाजून त्याचं स्वागत करतात. आणि इथे मात्र आमचे कुरेशी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे उस्मान पटेल यांच्यासाठी. धावसंख्या झालेली ती 76. प्रेक्षकांना मी परत एकदा विनंती करेन की 50 साठी जोरदार एकदा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे टाळ्या. त्या उस्मान पटेल पटेल. यांच्यासाठी. एक चांगलं काय क्रिकेटर. जबरदस्त 50 केलेली आहे. काय धुवाधार फलंदाजी आज उस्मान पटेलची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अली. कुरेशी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. अलीकडनं पण 1000 रुपयांचं पारितोषिक घरच्या घरी. अली आणि त्यांची चेहरेपट्टी सेम आहे. सेम आहे. आपल्याला लांबून आपल्याला यांना जागावे, सारखेच वाटतात. त्यांना जागावे आणि यांना काढावे. नाही, आज उस्मान पटेलला रायगडचा टायगर का म्हणतात? हा. प्रवीण दुगाडेंनी त्यांना का रायगडचं टायगर नाव दिलं ते आज Yes. सिद्ध केलंय. आणि हा. हा टोला आणलाय तानाजी हा. मालुसरे स्टँड कडे. मात्र हा झेल टिपला जातोय. उस्मान पटेल बाद होत आहेत. 19 चेंडू मध्ये 52 धावा. जोरदार टाळ्या वाजून उस्मान पटेलचे चाहते त्याचं अभिनंदन करतायत. बघा त्याचे प्रतिस्पर्धी मैदानात असणारे तेही त्याला हस्तांदोलन करतायत. ऋषी बघा खांद्यावर हात टाकतोय त्याच्या आणि त्याचं ठीक आहे. अभिनंदन करतोय. ठीक आहे. भीमरचा जो षटकार मारला त्यानंतर नवीन बॉल आला होता. बरोबर. तरी सुद्धा लॉंगांच्यावरून एक षटकार मारला आणि त्यानंतर मात्र तो बाद झाला तो उस्मान पटेल. हा पण आहे ना स्ट्रोक हवेत जास्त राहिला त्यामुळे हा स्ट्रोक बाहेर नाही गेला. मस्त झेल टिपला.